परवानगी दिली जाणार नाही। म्हणजेच खरेदीदार, विक्री करणारा आणि दस्त नोंदवणारा सब रजिस्ट्रार या सर्वांना तो आदेश माहीत होता, तरीही केवळ आर्थिक फायद्यासाठी हा बेकायदेशीर दस्त नोंदवला गेला। माझी सरकारकडे मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून हा खरेदी दस्त जो झालेला आहे तो तातडीने रद्द करावा। सातबाराच्या उतार्यावरील बेकायदेशीर नोंदी तात्काळ काढून टाकणे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या सब रजिस्ट्रारपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावी। अध्यक्ष महोदय, असाच एकदा नांदेडला असाच प्रकार झाला। किनवटला आदिवासी शेतकरी शेतजमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री गंभीर प्रकरण समोर आले। मौजे निचपूर येथील गट क्रमांक 35 मधील जमीन दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सुमारे 8,55,000 रुपयांनी विक्री झाल्याची नोंद रजिस्ट्री क्रमांक 3057 अंतर्गत करण्यात आली आहे। ही जमीन आदिवासी धारकाची असतानाही जिल्हाधिकाऱ्याची आवश्यक पूर्वपरवानगी न घेता व्यवहार नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच गोकुंदा, कोठारी, इस्लापूर, शिवणी, मांडवी, सारखणी आणि बोदडी या गावामध्ये देखील ग्रामसेवकांना हाताशी धरून आदिवासींच्या जमिनीच्या रजिस्ट्री केल्याच्या परवानग्या तक्रारी अध्यक्ष महोदय पुढे यायला लागलेल्या आहे। मी हे यासाठी सांगतोय अध्यक्ष महोदय की खाली मनमानी चालू आहे। आमदार, मंत्री महोदय सगळे पोटतिडकीने विषय मांडतात, पण खाली अधिकाऱ्यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी विचारणार नाही। आपण या जागी आलेलो आहे ते मग काय प्रयत्न करून आलोय ते त्यालाच माहीत असतं। त्यामुळे त्याला सगळ्या ही टेक्स द सिस्टीम फॉर द ग्रांटेड, त्याला वाटते काय होतंय करायचंच असतं। म्हणजे हा भ्रष्टाचार करणं हा, अध्यक्ष साहेब आपण जाऊ नका, तुम्ही गेला की मला आधार देणार कोणी या सभागृहात नाहीच आहे। मी गेलो तर तुम्हाला थोडं जास्त बोलता येईल। थँक्यू। तसं त्यांना कानात सांगा, म्हणजे एवढा तुमचा माझ्यावर विश्वास नाही। नाही तसं नाही, पण मेन माणसावर गैरविश्वास दाखवून नंतरच्या माणसावर विश्वास दाखवून काय फायदा आहे? अलीकडे बघतोय 1 नंबर 2 नंबरला काय चाललंय ते। अध्यक्ष महोदय, बजेटच्या रिप्लायमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ऑल इज वेल। अध्यक्ष महोदय, मध्ये सातारा जिल्ह्यात, आता ते बोलले, मी माझ्या भाषणाचा वेळ घालवणार नाही, पण सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर पोलीस जायला लागले। हे या सभागृहात ज्यांचा विजय झाला त्यांना बरं वाटेल, पण या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर पोलीस आता येऊ शकतात, हे तुम्ही विसरू नका। हे ते जे कोण दोषी म्हणून DSP आहे त्याने फार मोठा पराक्रम केला आहे। ते मगे ते जरांगे बसलेले, तिथं बसलेल्या बायकांच्यावर लाठीचार्ज केला, त्याची चौकशी नाही, कुणी लाठीचार्जचा आदेश दिला अजून माहीत नाही, ते झालं ठीक आहे। दुसऱ्या बाजूनं आता सातारला 2 मंत्री बरोबर असताना त्यांना बाजूला करून त्यांच्याबरोबरची मतदान करून या, आम्ही बाहेर उभे आहे, आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहे, सांगायला काही हरकत नव्हती। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, यश झालं असेल कुणाचं, अपयश कुणाचं, आमचा पक्ष काय त्यात पार्टी नव्हता, पण अध्यक्ष महोदय माझी सगळ्यांना विनंती आहे की पोलीस आपल्याला जुमानणार नाही। पोलिसांना सरकारमधल्या कुणीतरी थोडीशी सूचना दिल्यावर जर विधानसभेच्या सदस्यांच्या अंगावर पोलीस यायला लागले की सदस्य आमदार मंत्र्यांना केलंय, आपण तुम्ही आणि मी कितकी झाडकी पत्ती, त्यामुळं जरा थोडंसं हे प्रकरण हे गंभीर आहे असं मला वाटतं। आपलं नवीन मी यायचा अगोदर आपल्याला सुरू झालाय। अध्यक्ष महोदय, मला बेल न मारण्याचं आश्वासन, तुम्ही येण्याच्या आधी बेल न मारण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। ते जाता जाताना मला सांगून गेले। आपल्या चेहऱ्याकडे बघून मी लवकर संपवतो, पूर्ण करायचं, आपला मान ठेवणं हे माझं काम आहे। त्यामुळे आपल्या धन्यवाद। इतक्यात धन्यवाद। अजून मी मधले कागद सोडतो, शेवटचा वरचा पहिला असा 2 मिनिटात कन्क्लूड करा। नाही होणार साहेब, मग मी आत्ताच बसतो। नाही, आपण कन्क्लूड करा, मुद्दे मांडा। मला बोलून 8 मिनिटंही नाही झाली। नाही, मी विचारतो किती मिनिटं झाली ती। विचारा। आपण सुरू ठेवा। 3 मिनिटं झाली आपण सुरू केलंय आणि आता 3:38 झाली आहे, म्हणजे आपल्याला 3:20 नाही, यांची माहिती चुकीची आहे। ह्यांचं घड्याळ आमचं घड्याळ याच्यात फरक आहे। प्लीज कन्क्लूड करा। अध्यक्ष महोदय,
माझी आपणाला विनंती आहे की बघा मी सगळी पानं सोडून देतो तुमच्या आदेशाला. अध्यक्ष महोदय, महत्त्वाचेच मुद्दे घेतो, बाकीचे सोडतो. अध्यक्ष महोदय, आखाती युद्ध सुरू आहे. आता सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना, केळी उत्पादकांना, जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या उद्योजकांना बसलेला आहे. हॉटेल व्यावसायिकांना ही झळ पडलेली. हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस तर बंदच झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज हॉटेल व्यवसाय अडचणीत आलेला आहे. त्यामुळे आपणही आता काय केलेलं आहे की 35 दिवस ग्रामीण